अजित पवार यांची फडणवीसांशी कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। हायकोर्टाचा दिलासा मिळाला नाही तर फडणवीसांना राजीनामा सुपूर्द करणार। फडणवीसांसोबतच्या बैठकीत अजित पवार यांनी भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। फडणवीस मात्र कोकाटेंच्या राजीनाम्यावरती ठाम आहेत असं देखील सूत्रांनी सांगितलंय। काल अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची या संदर्भात भेट घेतली। माणिकराव कोकाटे प्रकरणी अजित पवारांनी काल मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। अजितदादा आणि फडणवीसांच्या बैठकीत कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अद्याप मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द झालेला नाही। दरम्यान काल अजितदादांनी फडणवीसांच्या समोर काय भूमिका मांडली पाहूया। शुक्रवारी कोकाटेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी आहे। कोकाटेंना दिलासा मिळाला नाही तर शुक्रवारी राजीनामा मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात येणार। फडणवीस मात्र कोकाटेंच्या राजीनाम्यावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता शुक्रवारच्या सुनावणीकडे लक्ष लागलंय। दरम्यान अजितदादांच्या भेटीआधीच मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटे प्रकरणी कारवाई केली आहे। कोकाटेंच्या जवळ असलेलं क्रीडा खातं काढून घेण्यात आलंय। कोकाटेंचं क्रीडा खातं आता अजितदादांकडे सोपवण्यात आलंय। या संदर्भातलं पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेलं आहे। त्यानुसार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आदेश जारी केले। माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण तसंच अल्पसंख्याक आणि वक्फ ही खाती अजित पवारांकडे देण्यात येत आहेत। म्हणजेच आता कोकाटे बिन खात्याचे मंत्री आहेत, पण अटकेची टांगती तलवार कायम आहे। तर माणिकराव कोकाटेंनी पदाचा दुरुपयोग केला त्यामुळे अटक होणारच असं नाना पटोले म्हणालेत। कोकाटेंची आमदारकी सुद्धा बरखास्त केली पाहिजे अशी प्रतिक्रिया पटोलेंची। नियम असा आहे की त्यांना 2 वर्षाची सजा झालेली आहे। त्यांना आमदारकीचाही त्या ठिकाणी त्यांना डिस्क्वालिफाय केलं पाहिजे। मंत्री तर ते जाणारच होते। त्यांना कधीही कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते। होणारच ना, त्या कायद्यामध्ये त्यांनी आपल्या पदाचा जो दुरुपयोग केलेला। तर प्रज्ञा सातव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। विधानसभा अध्यक्षांकडे प्रज्ञा सातव यांनी आपल्या आमदारकीचा नुकताच राजीनामा दिला। त्या भाजपामध्ये प्रवेश करणार अशी माहिती मिळते। मात्र नाना पटोलेंकडनं याचा खरतर इन्कार केला जात होता। मात्र प्रज्ञा सातव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची मोठी बातमी। काही वेळापूर्वी त्यांनी विधानसभा अध्यक्षांची वेळ घेतल्याप्रमाणे सकाळी 10:30 वाजता त्या भेटीसाठी आल्या आणि नुकताच त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय। काँग्रेसच्या विधान परिषदेचा त्यांनी राजीनामा दिलाय। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत आहेत। कृष्णा, विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा प्रज्ञा सातव यांनी दिलाय, काय सविस्तर माहिती? श्वेता, आपण पाहतोय की प्रज्ञा सातव यांनी आपल्या काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा विधान भवनाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये भाजप कार्यालयात त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश सुद्धा होणार आहे। या पक्षप्रवेशाची अनेक कारणं आहेत। त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जी काही नाराजी काँग्रेसबद्दल आहे ती सुद्धा आहे आणि ती स्पष्टपणे जाणवते। या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलूनच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येतं आणि थोड्या वेळापूर्वी आपण पाहतो की प्रज्ञा सातव विधानभवनामध्ये दाखल झालेल्या होत्या आणि आता विधानभवनाचे सचिव जितेंद्र भोळे हे सुद्धा काही मिनिटांपूर्वी पोहोचले आणि त्यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे। त्यानंतर त्या भाजप कार्यालयामध्ये जातील। त्यांच्यासोबत काही त्यांचे कट्टर कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या सहित त्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत आणि या पक्षप्रवेशानंतर त्या माध्यमांशी काय संवाद साधतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण सातव कुटुंबियांचं काँग्रेससोबत असणारे ऋणानुबंध अनेक वर्षांचे आहेत, ते आत्ताचे नाहीयेत। त्यामुळे या पक्षप्रवेशाची वेगवेगळी कारणं त्यांच्या माध्यमातून काय स्पष्ट केली जात आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी। त्यामुळे विधानसभा सचिवांची आज सकाळी 10:30 वाजताची वेळ घेण्यात आलेली होती। त्यानुसार प्रज्ञा सातव यांनी विधिमंडळात येऊन विधान भवनात येऊन आपल्या काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय।